अंगात रक्त रक्तात जिद्द आणि त्यांच्या डोळ्यात अभिनयाचं वीड घेऊन बसलेल्या भावी सुपरस्टारांना आणि ह्या रंगमंचावर आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्यामुळे इथली शोभा वाढली. त्यामुळे आपल्या सर्वांकडे बघून मला असं म्हणावंसं वाटतं, उगवत्या सूर्याकडून नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याकडून नवी दिशा दिसते, भरत्या निसर्गाकडून नवी सृष्टी फुलते, भरत्या निसर्गाकडून नवी सृष्टी फुलते. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत एक आनंदाची क्षण उजळले. मित्रांनो, नशिबाच्या रेषावर नव्हे तर कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी नाव कोरलं, नशिबाच्या रेषावर नव्हे तर कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी नाव कोरलं, ह्या कलाकारांच्या या प्रांगणात स्वप्नांना हक्काचं घर करून दिलं. असे एक स्वामी भक्त, एक स्वामी सेवेकरी, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय धनंजय सर यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यांच्यासाठी इतके प्रॅक्टिस करून घेतात ते, यांच्यासाठी सगळ्यांनी एक टाळ्या वाजवून स्वागत करा. एक आपल्या कलाकारांच्या पिढ्यांना घडवणारे एक ते शिल्पकार आहेत आणि शून्यातून एक विश्व निर्माण करणारे एक जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आणि एक त्यांचं आडनाव किल्लेदार हे आडनाव त्यांना एक शोभेस त्यांच्या कर्तृत्वाला साजेस असं आहे, कारण त्यांनी एक कलेचा एक अभेद्य असा उभा केला आहे. ते कलाकारांना गुणावाची वाव भेटते. खरंच सर, मला असं म्हणावंसं वाटतं की तुमची इतकी मेहनत, इतकी प्रॅक्टिस करून घेता हे बघून मला खूप मस्त वाटतं. आणि मला तुमच्या ह्या मार्गदर्शनाखाली ही तुमची अकॅडमी यशाची नवीन नवीन शिखरं प्रांगणात करो आणि इथले जे सर्व कलाकार आहेत हे सिनेमा सृष्टीत गाजवत हीच स्वामींची प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यामुळे सरांचे मी आभार मानतो. बोलण्यासारखं खूप आहे, बोलणारे देखील खूप आहेत, त्यामुळे काळाच्या आणि वेळेच्या बंधनात आपण सर्वजण अडकलो आहोत. त्यात माझी तरी सुटका होणार, त्यामुळे मी ते थांबतो आणि पुन्हा सरांना मी धन्यवाद म्हणतो आणि थांबतो. जय हिंद.